सपना वहिनी, डाळीत थोडं मीठ बी टाका. कसं आहे, मम्मींना आळणी जेवण आवडत नाही ना. पण काहीतरी मनात हाय म्हणून वेळ लागते आपल्या भावाला सांगायला. हा? बलमा बरोबर बोलत होता. एवढी सगळे आजूबाजूला असताना मला वाघमाऱ्या कसं काय दिसल्या? नाही, ते वाघमाऱ्यांचा विषय चालू होता त्यामुळे दिसले असतील. एक काम करतो, परत एकदा डोळे मिटून बघतो कोण दिसतंय ते. परत एकदा वाघमारे दिसल्या. बलमा म्हणतोय तसं माझं वाघमाऱ्यांवर प्रेम तर नाही ना झालं? नाही नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल त्या बलमाचा. मला आता असं वाटतंय की वाघमाऱ्यांना मी सांगूनच टाकायला पाहिजे की माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाही. काय रे सत्या, प्रेम नाही ना? मग माझी आठवण काढत का बसलायस? झोप की शांत. आता तुमची एवढी सवय झाल्या म्हणल्यावर आठवण तर येणारच ना. पुन्हा एकदा हरलाच बघ भावा तू. तू काय बी म्हण, वाघमारे मॅडमच्यात गुंतला एवढं लक्षात ठेव. हे का बस, असं काय बी नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तू जाईत ना. अग अग माझी सत्तुडी ती माझ्या रागवली काय, रागवली काय. जा म्हणलं नाहीत ना. सत्याचा एक बी फोन नाही, मेसेज पण नाही. मी काल एवढे फोन केले त्याला दिसला नसेल का माझा मिस कॉल? अगं हो की दे, बिचारे माझे दाजी झोपले असतील. कशाला एवढं सकाळ सकाळी उठून फोनची वाट बघतीस? नाही काय, मी फक्त किती वाजले ते बघत होते. असं होय, डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत. नीट झोपली नाहीस ना रात्रभर? कुणाच्या आठवणीत जागलीस एवढी? काय पण काय, मी नाही काढत कुणाची आठवण. दिदे, तुझा चेहरा सगळं सांगतोय. सत्यादाजींच्या ना? आई शपथ, नाव काढलं लगेच फोन. अगं उचके बिचके लागले काय त्यांना? आमरे फोन दे.
नाही देत जा. नाही. आमरे फोन द्या. आमरे बास झाली मस्करी. फोन दे, मला बोलायचं सत्याशी. कसं कबूल केलंस? ए, त्याचा फोन आलाय म्हणून म्हणलं बोलायचंय. दे फोन. होय दिदे, माझ्याशी खोटं बोलायचं नाही हा. तुझ्या चेहऱ्यावरनं सगळं ओळखते मी. कसली हुरहुर लागली बघा. आमरे फोन द्या. आई शपथ, कसलं चिडतायत मॅडम. लयच तळमळायला लागल्यात. सांगायला पाहिजे बाबा सत्यताजींना. आमरे उगाच काय बी बोल नको. फोन दे, नाहीतर मी तुझं नाव आईला सांगणार बघ. जा सांग. अगं काय काय चाललंय काय दोघींचं? कसलं गोंधळ सुरू आहे? आई, अमृताने माझा फोन घेतलाय आणि देतच नाहीये. कामाचा फोन आलाय अगं माझ्या. आमरे, अगं आई, कामाचं बिमाचं काही नाही. हे बघ, सत्यताजींचा फोन येतोय. आणि दिसतंय ना तुला, तुझी पोरगी तुझ्या जावयाचा फोन येतोय म्हणून किती तळमळते. आमरे, अगं कशा पैसे हळतेस माझ्या लेकीला? हा, उगाच तिची मस्करी करू नको. तिचा फोन तिला देऊन टाका. ती दे बघू फोन. आणि चला आवरा पटापटा. कसला राग आला बघ. म्हणजे मी बरोबरच बोलत होते. तू दाजींच्या फोनची वाट बघायला सकाळी उठलेलीस. अजिबात नाही. मला उशीर होत होता कामाला जायला म्हणून उठले. आणि तुझा टाइमपास बाद झाला आता. जा आईला नाश्ता दे. तो मी देते, पण आता तू परत वाट बघत बस. कसली? तुमच्या नवरोबाच्या फोनची. हे आमरे, करू का फोन सत्याला? नाही नको. आता त्याच्याशी बोलत बसले तर परत आमरी चिडवल. हे असं आहे वाघमारीच. काल फोन केला नाही